ऑफिस येथे आंदोलन तुकाराम काशीनाथ माने यांचं चालू आहे। आज 4था दिवस आहे। त्यांची मागणी काय आहे ते आपण जाणून घेऊया। सर, तुमची मुख्य मागणी काय आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट तुकाराम माने। या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्य मिळून माझ्या समाजाला 78 वर्ष पूर्ण झाली, पण आज 78 वर्षानंतरही माझ्या समाजाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक धोरणापासून वंचित आहे। त्यातल्या त्यात आजपर्यंत तर 78 वर्षामध्ये एक आमदार खासदार तर होऊच शकला नाही। त्याच्यानंतर शिक्षणामध्ये आम्हाला 78 वर्षानंतरही 1961 शैक्षणिक पुरावा मागितला जातो जात प्रमाणपत्र काढण्यासाठी। त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरची अट आहे। आर्थिक विकास महामंडळ तर त्याच्या वेळेस व्हायला पाहिजे होतं 60-65च्या वेळेस, पण आज जवळपास 80 वर्षानंतर शासनाला वाटतं की बाबा वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं। ठीक आहे, मागच्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी त्यांनी ते स्थापन केलं, पण त्याला अजून कर्मचारी रिक्रुटमेंट नाही, ऑफिस नाही, त्याला बजेट नाही, त्याच्यावर समिती नाही आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून 1.5 वर्षामध्ये 1 रुपया वडार समाजापर्यंत पोहोचलेला नाही। म्हणजे आजपर्यंत वेळोवेळी मेळावे घ्यायचे समाजातल्या कुठल्या तरी मोरके असलेल्या पुढाऱ्यांना हाताशी धरायचं, काहीतरी आमिष दाखवायचं, समाज पाठीशी घ्यायचं, आश्वासनं द्यायची, पुन्हा पुन्हा वेड्यात काढायचं, याच गोष्टी समाजाशी होत आलेल्या आहेत। हे कुठंतरी थांबावं। माझ्या समाजातल्या शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या तरुण मुलांना व्यवस्थित ते हालाकीची परिस्थिती असं असल्यामुळं समाजाची शिक्षणही व्यवस्थित घेता येत नाही। शैक्षणिक व्यवस्थाच तशी करून ठेवण्यात आलेली आहे। म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माझ्या समाजातील किमान 100 विद्यार्थ्यांचं स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावं। त्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीचा एक्सेलचा पुरावा रद्द करण्यात यावा आणि जे माझ्या समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत जे नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी प्रेरित तरुण आहेत, त्यांना शासनामार्फत बिनव्याजी आर्थिक सहाय्य देण्यात यावं। या अशा काही त्यासोबतच दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली रोहिणी आयोगाचा जो अहवाल आहे, त्याच्यामध्ये केंद्र शासनाला शिफारस करण्यात आलेली आहे की वडार समाजाची आजची परिस्थितीचं अवलोकन केलं असता त्यांना स्वतंत्र 9% आरक्षणाची गरज आहे, अशी शिफारस आहे। ते तर तसंच त्या अहवाल जुळकात पडून आहे। त्याच्यानंतर इदाते कमिशन आहे, रेणके आयोग आहे, यांचे अहवाल जे आहेत ते तशाच तसे धुळकात पडून आहे। तर शासन जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करते, हा माझा प्रश्न आहे या माध्यमातून। आणि ज्या माझ्या मागण्या आहेत त्या शासनानं त्वरित दखल घेऊन ते मागण्या मान्य करावं म्हणून या ठिकाणी धन्यवाद सर।